नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर सध्या आमच्या इथे ना पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम चालू झाला आहे आणि जेव्हाही पाण्याचा प्रॉब्लेम चालू होतो तर अशा वेळेला ना नेमका प्रॉब्लेम येतो तो म्हणजे फिल्टर केलेल्या पाण्याचा. कारण हा जो फिल्टर आहे तर तो ना थोडासा जुना आहे आणि जितक्या वेळ पाणी येतं तर तितक्या वेळेमध्ये हा जो फिल्टर आहे तर तो काही पाणी व्यवस्थित फिल्टर करत नाही. म्हणजे सकाळी 4-5 तास आणि संध्याकाळी 4-5 तास असं जे पाणी आहे तर ते असतं. पण हे जे म्हणजे हा जो फिल्टर आहे तर तो पाणी फिल्टर करण्याची त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी म्हणजे त्याचे जो वेळ आहे तर तो ना अगदी असा ना खूप स्लो होता आणि खूप कमी प्रमाणामध्ये तो जो पाणी आहे तर तो फिल्टर करत होता. तर तेच फिल्टर सर्व्हिसिंग करणाऱ्या दादांना आम्ही बोलावलं. तर तो म्हणाला की यातली जी मशीन आहे तर ती खराब झालेली आहे आणि त्यातल्या त्यात 2,500चा आता खर्च त्यामध्ये लावायचा होता आणि त्यातही ही गॅरंटी नव्हती की 2,500 रुपये खर्च करून जी मशीन आहे तर ती व्यवस्थित चालणार म्हणून. कारण तो म्हणाला की तुम्ही 2,500 रुपयाचे जे काही कॅन्डल्स वगैरे आहे ते टाकल्याच्या नंतरसुद्धा मशीन व्यवस्थित चालेल की नाही चालेल या गोष्टीची गॅरंटी काही तो घेणार नाही. पुन्हा आणखी 1-2 महिन्यामध्ये जर मशीन खराब झाली तर 5,500-6 हजाराची पुन्हा तिथे मशीन टाकावी लागणार म्हणून. आणि या आधीसुद्धा 1.5-2 वर्षाच्या आधी ना आम्ही तिथे 5,500-6 हजार रुपये त्या फिल्टरला लावलेले. सगळी जी मशीन वगैरे आहे तर ती चेंज केलेली होती. पण म्हटलं आता पुन्हा आणखी 2,500 रुपये खर्च करायचे आणि पुन्हा आणखी जर फिल्टरने व्यवस्थित काम केलेलं नाही तर पुन्हा आणखी 5-5.5 हजार रुपये लावावे लागणार. तर मग विचार केला की त्यापेक्षा ना नवीनच फिल्टर घेऊन घ्यायचं म्हणून. कारण जुन्या फिल्टरला ना वारंवार पैसे आपल्याला लावावे लागतात. तर म्हणून मग विचार केला की नवीनच फिल्टर घ्यायचा म्हणून. तर जो फिल्टर सर्व्हिसिंगवाला दादा आलेला होता तर तो त्याच्या शॉपमध्ये गेलेला फिल्टर आणण्यासाठी. म्हटलं चला पुन्हा यांना लावायला थोडासा म्हणजे वेळच लागतो आणि तोपर्यंत आपलं जे किचनचं काम आहे तर ते तसंच पेंडिंग पडलेलं राहतं. तर म्हटलं त्यापेक्षा आपला जो स्वयंपाक आहे ना तर तो बनवून घेतला पाहिजे. तर रविवार होता त्यामुळे सकाळी सकाळी नाश्त्याला ना छान मस्त पोहे बनवलेले होते आणि सकाळी सगळ्यांनाही भरपेट असा पोह्याचा जो नाश्ता आहे तर तो केलेला. आणि आता फारसा वेळही नव्हता माझ्याकडे कारण थोड्या वेळामध्ये पुन्हा आणखी फिल्टरवाले दादा येणार होते आणि त्यांचं मग किचनमध्ये काम चालू झालं की आपल्याला ना इथे दुसरं काहीच करता येत नाही. तर म्हणून मग म्हटलं की आधी ना म्हणजे स्वयंपाक बनवून घेते. तर आज स्वयंपाकामध्ये जो मसाले भात असतो तर तो मी बनवणार होती. कारण सकाळी नाश्ता वगैरे केलेला असेल तर दुपारचं जे जेवण आहे तर ते थोडंसं हलकं फुलकंच मी बनवायला घेते. तर मसाले भात बनवताना बघा त्यामध्ये ना छान अशी मिरची आणि लसूण, थोडासा सांबार आणि थोडंसं जिऱ्याची ना पेस्ट घालायची आणि त्यामध्ये मग जे बाकीचे मसाले आहेत तर ते कमी टाकायचे. म्हणजे मिरची पावडर वगैरे आहे किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी आपण टाकतो म्हणजे मसाल्याचं अतिप्रमाण टाकतो तर ते थोडंसं कमी टाकायचं. तर छान मस्त अशी ना एक मिरचीची, सांबारची, जिऱ्याची आणि लसूणची मी ना पेस्ट बनवून घेतली. आणि नॉर्मली जशी आपण फोडणी करतो तापलेल्या तेलामध्ये राई जिरं घातलं, कांदा घातला, त्यानंतर मिरचीची पेस्ट घातली आणि त्यानंतर मग मीठ, हळदी आणि थोडासा काळा मसाला घातला. आणि हां, फोडणी करताना त्यामध्ये एक अख्खी जी मोठी विलायची असते ती आणि थोडासा कलमीचा तुकडा तर त्याचा कूट करून मी घातलेला होता. आणि सगळी व्यवस्थित फोडणी करून घेतली. आणि फोडणी करताना बघा ज्या भाज्या आपण टाकतो ना तर त्या आधी एका वाफेवर शिजवून घ्यायच्या आणि त्यानंतर मग तांदूळ टाकायचे. आणि सोबतच जेव्हा आपण पुलावमध्ये मसाले भातामध्ये पाणी टाकतो तर ते पाणी ना गरम टाकायचं. तर त्याच्याने बघा जो भात आहे तर तो लवकर शिजतो आणि भातसुद्धा छान असा मोकळा सूद होतो. तर तांदूळ टाकल्याच्या नंतर ना तांदूळ थोडा वेळ परतून घेतले आणि त्यांनासुद्धा थोडंसं झाकण ठेवून अर्धा 1 मिनिट थोडंसं वाफवून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये ना गरम पाणी घातलं. आणि सोबतीला कढीसुद्धा बनवलेली होती. कारण जेव्हाही आमच्या इथे पुलाव, मसाले भात असतो तर त्याच्यासोबत खाण्यासाठी ना कढी हवी असते. तर तितक्यातच बघा पुन्हा आणखी फिल्टरवाले जे दादा आहेत तर ते फिल्टर घेऊन आलेले. फिल्टर त्यांनीच त्यांच्या हिशोबानेच आणलेला. त्यांनी कलर जे आहे तर ते मला मोबाईलवर दाखवलेले होते की कुठला कलर तुम्हाला हवा आहे, काय आहे म्हणून. तर 4 ते 5 रंगाचे जे म्हणजे 4-5 रंगाचे फिल्टर त्यांच्याकडे अवेलेबल होते. तर त्यातला मला ना हा लॅव्हेंडर कलर जो आहे तर तो आवडलेला.
तर तोच त्यांनी आणलेला. आणि हा जो फिल्टर आहे तर याची विशेषता म्हणजे बघा, याचं जे मशीन आहे तर ते मशीन त्याचं ना मागच्या बाजूला आहे, समोरच्या बाजूला अजिबात ते जे मशीन आहे तर ते काहीही दिसत नाही. समोरच्या बाजूला एक ना असा विजिबल छोटासा एक टँक दिलेला आहे. समोर मी तुम्हाला दाखवणारच की हे कशा पद्धतीचा आहे, काय आहे. तर बघा, अशा रंगाचं हे फिल्टर आहे. आणि कदाचित तुम्हाला जर आठवत असेल, जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या किचनचं जे फर्निचर आहे तर ते सुद्धा लॅव्हेंडर कलरचंच होतं. आणि स्पेशली म्हणजे या फिल्टरमध्ये ना मला जी एक गोष्ट आवडली ती म्हणजे याचं जे मशीन आहे तर ते समोर दिसत नाही. पूर्ण जे मशीन आहे तर ते मागच्या मागेच आहे. आणि त्यानंतर त्यांनी ना त्याचे जे होल आहेत फिल्टरला लावण्याचे तर ते सुद्धा थोडेसे त्यांना चेंज करावे लागले, कारण जुन्या फिल्टरचं मॉडेल आणि नवीन फिल्टरचं जे मॉडेल आहे तर ते वेगवेगळं होतं. त्यानंतर त्यांची ना टेस्टिंग चालू होती, कारण पाण्याचा TDS किती ठेवायचा, काय ठेवायचा. आता त्यांना या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते माहिती असतं की पाण्याचा TDS किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी ते सगळं जे आहे तर ते मॅनेज करून घेतलं. आणि टेस्टिंग त्यांची चालू होती की इनपुट आउटपुट व्यवस्थित आहे की नाही आहे. तर अशा पद्धतीने सगळी जी चेकिंग आहे तर ती झालेली. आणि हा जो फिल्टर आहे तर बघा, याचं ना हे जे झाकण आहे तर ते वरून आपण लावणं काढणं करू शकतो. पाण्याची टंकीसुद्धा आपल्याला क्लीन करायची असेल तर तीसुद्धा आपण करू शकतो. तर अशा पद्धतीची म्हणजे सुविधा या फिल्टरमध्ये उपलब्ध आहे. आणि बघू शकत असाल अशा पद्धतीचं हे फिल्टर आहे. आणि बाजूला जो टॅब दिलेला आहे तर तो टॅबसुद्धा खूप छान आहे आणि अगदी स्मूथली आपण त्याला चालू बंद करू शकतो. किंवा बॉटल्स वगैरे भरायचे असतील तर पूर्णपणे टॅब वर करण्याची गरज पडत नाही. अगदी तिथल्या तिथे पुश करून आपण बॉटल्स वगैरे भरू शकतो. आता कुठलंही काम आपण केलं की त्यानंतर बघा, जी घरामध्ये साफसफाईची कामं आहेत तर ते वाढतातच. कारण ड्रिलिंगचं काम झालेलं तर तीच धूळ इकडे तिकडे सगळी अशी येते. तर त्यामुळे इथे जे ऑर्गनायझर म्हणजे एक शेल्फ मी लावलेला आहे इथे, साबण वगैरे ठेवण्यासाठी, भांड्याच्या घासण्या वगैरे ठेवण्यासाठी इथे शेल्फ लावलेला आहे. तर त्या भागामध्ये आणि सिंकच्या परिसरामध्ये ना सगळी अशी धूळ उडालेली. आणि कुठलंही काम आपण लहान सहान जरी काम काढलं ना तरीसुद्धा बघा त्याच्यामध्ये ना इतके साफसफाईचे कामं आपले वाढतात. तर ती जिथे ना खूप धूळ झालेली होती तर ती सगळी धूळ आधी स्वच्छ करून घेतली. आणि त्यांचेच पुन्हा चहा पाण्याचे जे भांडे आहेत तर ते निघालेले. आता तुम्ही म्हणाल की इतक्या गरमीच्या दिवसामध्ये कोण म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना चहा पाजतं. तर मी सरबतसाठी आणि ताकासाठी त्यांना विचारलं पण ते नाही बोलले, की म्हणाले आम्ही चहाच घेणार म्हणून. तर म्हणून मग त्यांच्यासाठी मी चहाच ठेवलेला. तर ते जे भांडे होते तर ते टबमध्ये ना मागे ठेवले, कारण दुपारच्या वेळेला सध्या आता पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. दुपारच्या वेळेला 3-4 तास जे आहे म्हणजे 5-6 तास जे आहे पाणी बंद राहतं. आणि सकाळच्या वेळेला 4-5 तास आणि संध्याकाळच्या वेळेला 2-3 तास पाणी राहतं. तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं, भांडे मागे नेऊन ठेवले. थोड्या वेळाच्या नंतर पाणी आलं की मग ते भांडे जे आहेत तर ते मी स्वच्छ करून घेणार. परवाच्या दिवशी ना मी गावला गेलेली होती आणि तिथून येता येताना रोड साईडला खूप छान अशा या ज्या कनेरचे जे झाडं आहेत तर ते खूप सारे असे लागलेले होते. आणि तसंही मला इकडच्या बाल्कनीमध्ये ना फुलांचे जे झाडं आहेत तर ते ॲड करायचे आहेत. म्हटलं आता पावसाळा लागला की नर्सरीमध्ये ना खूप छान छान असे फुलांचे झाडं येतात. पण त्याआधी माझी सवय आहे कटिंग लावून बघायची. तर रोड साईडला जिथे हायवे वगैरे असतो तर तिथे बघा जो डिवायडरचा पार्ट असतो ना तर तिथे खूप छान असे बोगनविलिया आणि कनेरच्या झाडांची म्हणजे कनेरचे जे झाडं आहेत तर ते लावलेले असतात. तर तिथूनच मी नाही कटिंग घेऊन आलेली होती. उन्हाळा आहे तसा, जगते की नाही जगते या गोष्टीची शाश्वती नाही, पण म्हटलं एक ट्राय करून बघायला काय जातं. तर म्हणून मग तिथून ना 2-3 झाडांच्या कटिंग मी आणलेल्या होत्या. आणि आता स्पेशली म्हणजे त्याला ना फुलं नव्हते तर त्या ज्या कटिंग आहेत तर त्या कोणत्या रंगाच्या फुलांच्या आहेत मला काही माहिती नव्हतं. पण तरीसुद्धा तिथून ज्या कटिंग आहेत तर त्या मी घेऊन आलेली. आणि सोबतच बघा, हे ना शमीचं झाड आहे. मागच्या वेळेला जेव्हा आम्ही इथे ग्रिल टाकली ना त्यावेळेला जे शमीचं झाड बाजूला तुम्हाला दिसत असेल तर ते शमीचं झाड आहे. तर ते ना आम्ही वर टेरेसवर नेऊन ठेवलं होतं. 3-4 दिवस त्याला पाणी काही दिलेलं नाही, तर म्हणजे विसरली होती मी की वरही मी झाड ठेवलेलं आहे म्हणून. तर त्याला पाणी काही मिळालेलं नाही तर ते ना सगळं सुकलेलं होतं. पण त्याला खाली आणलं आणि त्याला पाणी वगैरे देणं चालू केलं तर त्यामध्ये ना छान अशा नवीन नवीन ज्या ब्रांचेस आहेत तर त्या यायला लागल्या. पण त्याची जी मेन ब्रांच होती तर ती पूर्ण सुकलेली होती तर ती मी कट करून घेतली. आणि दुसरी गोष्ट, हे क्रोटॉनचे आणि
ड्रेसिनाचे झाडं ना माझ्याकडे आहेत, तर त्यांना ना आता ह्या ज्या कुंड्या आहेत तर त्या छोट्या पडायला लागलेल्या आहेत. तर म्हणून मग त्याच्या कुंड्या आहेत तर त्या मी खाली करून घेतल्या आणि हे जे झाड आहे तर ते खाली मी पार्किंगला नेऊन लावणार आहे. म्हणजे पार्किंगला ना सगळे असे ऑर्नामेंटल प्लांट आहेत, काही फुलांचे सुद्धा आहेत. पण ऑर्नामेंटल प्लांट बघा चांगलं म्हणजे दिसायला सुंदर दिसतात आणि त्यांना मेंटेनन्सची सुद्धा तेवढी गरज नसते. तर त्यामुळे मग ना जिथे म्हणजे काळजी वगैरे घेणारं कोणी नसतं, म्हणजे पार्किंगला बघा आता आपण जाऊन तिथे रोजच्या रोज काळजी वगैरे घेऊ शकत नाही. मध्यंतरी काही दिवसांसाठी ना गार्डनर आलेला, पण सध्या तो सुद्धा येत नाही आहे. तर त्यामुळे हे जे काही ऑर्नामेंटल प्लांट होते ना तर ते मी तिथे नेऊन लावलेले. आणखी बऱ्याच लोकांनी तिथे झाडं लावलेले आहेत. तर ते झाडं मी लावलेले आणि मला कुंड्यासुद्धा खाली पाहिजे होत्या. तर खालूनच पार्किंगमधूनच ना एक ही मोगऱ्याची कटिंग मी आणली होती आणि रोड साईडवरनं हा जो कणेर आहे तर तो कणेर आणला होता. आणि सोबतच माझ्या इथला जो ड्रेसिना होता तर तो खूप वाढलेला होता, तर त्याला मी कट करून घेतलं आणि त्याची ना फक्त एक ही ब्रांचेस मी इथे लावलेली आहे. कारण हे जे झाडं आहेत ना तर ते इतके अतोनात वाढतात आणि मग दुसऱ्या झाडांना ना व्यवस्थित स्पेस मिळत नाही आणि ऊनसुद्धा मिळत नाही. तर म्हणून मग हे जे झाड आहे तर त्याला मी कट करून घेतलं आणि अगदी छोटीशी त्याची जी ब्रांचेस आहे तर ती मी ठेवली. बाकीचे जे झाडं आहेत तर ते खाली पार्किंगला नेऊन लावलेले. तर चला, अशा पद्धतीने आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला. तर चला, व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव. आणि हो, फिल्टरविषयी जर तुमच्या काही कमेंट्स असतील की कोणत्या कंपनीचा आहे, कितीला झालेला आहे, तर त्याविषयी तुम्ही मला विचारू शकता. आणि जर तुम्हालासुद्धा नवीन फिल्टर घ्यायचा असेल किंवा फिल्टरच्या सर्व्हिसिंगसाठी जर तुम्हाला कोणी म्हणजे होम सर्व्हिसवाला हवा असेल तर त्या दादांचा नंबर आणि नाव मी इथे दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला, बाय.